सो हाय गाईज, वेलकम टू द चॅनल. तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. काही जसं तुम्हाला सांगितलेलं की आपल्याला ब्लॉगिंग करण्यामध्ये स्टोरेजचा खूप इश्यू येत होता, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी एक पर्याय काढला, ऑप्शन काढलेला आहे. तर ते आता गोष्ट खाली आलेली आहे. काय आहे ती गोष्ट, ती रिव्हील करण्यासाठी, ती बघण्यासाठी ब्लॉगमध्ये पुढे सोबत राहा. सो गाईज, डिलेवरी आपली आलेली आहे, जो आम्ही ऑप्शन काढलाय स्टोरेजसाठी. सो लेट्स सी. OTP 5321 5321. सर ओपन बॉक्स आहे, तर तो ओपन करा आता तुम्ही. ठीक आहे. आपलं पार्सल आलेलं आहे, ओपन करतो आणि परत तुम्हाला भेटतो. तर आपली अनबॉक्सिंग तर झालेली आहे. आता आपण कनेक्टिव्हिटी करून फोनमध्ये आपल्या बघूया. जो बॉक्स सोबत ओरिजिनल येतो तो याला एका साइडला सीटाई बसते, एका साइडला लाईटिंग येते, ती आपण कनेक्ट करून घेऊ. हे आपण कनेक्ट तर केलेलं आहे, पण पॉप काय झालेलं नाही आहे काय मेसेज. तर आपल्याला सेटिंगमध्ये जाऊन बघायला लागेल. सेटिंगमध्ये जाऊन सुद्धा काय दिसत तर नाही इकडे कनेक्टिव्हिटीचं. एक मिनिट थांबा, अँड्रॉइड फोनमध्ये चेक करून बघतो होतं आहे का. तर जसे की तुम्ही बघताय इथे मेसेज आलेला आहे की सायंटिस्टची हे कनेक्ट झालेली आहे करून. ह्याच्यात पण आपण एकदा सेटिंगमध्ये जाऊया आणि चेक करून घेऊया. अँड्रॉइडमध्ये तर कनेक्ट झालेलं दिसतंय इकडे, एक्स्ट्रीम SSD करून लिहिलेलं आहे. पण अँड्रॉइडमध्ये कनेक्ट करून काय मतलब नाही, कारण की आपल्याला ब्लॉग शूट करण्यासाठी एक चांगला डिव्हाइस पाहिजे आणि की त्याची क्लिअरिटी आणि क्वालिटी पण चांगली पाहिजे कॅमेरासाठी. अँड्रॉइडमध्ये काय आपल्याला ती भेटणार नाही आहे, पण अँड्रॉइडमध्येच कनेक्ट होते. iPhone 14मध्ये होत नाही आहे. तर एकदा माझ्याकडे अजून एक iPhone आहे 14 प्लस, त्याला चेक करून बघतो. तर आता आपण iPhone 14 प्लस घेतलेला आहे, त्याच्यात पण कनेक्टिव्हिटी करून बघू त्याच्यात तरी होत आहे का. जसं की तुम्ही बघू शकता इथे पण काय पॉप करून काय मेसेज तर आला नाही आहे. ह्याच्यात पण सेटिंगमध्ये जातो आणि तुम्हाला ह्याच्यात पण कनेक्टिव्हिटी तर नाही झालेली आहे. फक्त अँड्रॉइडमध्येच कनेक्टिव्हिटी होती जी आपल्यासाठी कामाची नाही. तर काहीतरी जुगाड लावायला लागेल. तर जसं की तुम्ही बघितलंच, आयफोनमध्ये कनेक्ट करून दोन्ही आयफोनमध्ये कनेक्ट झालेलं नाही आहे. थोडं टेन्शन तर आलेलं आहे. जेवढा खर्च करून झालो आहे आणि ब्लॉगिंगची सुरुवात करायचीच होती आणि मध्येच ही अडचण आली आहे. तर आता काहीतरी जुगाड लावायला लागेल, काहीतरी विचार करतो थोडंफार आणि मग तुम्हाला परत भेटतो. 3 days later. तर गाईज, एवढ्या दिवसापासून ज्या गोष्टीची एवढी उत्सुकता होती, एक्साइटमेंट होती मला, ती गोष्ट आलेली आहे. मला आताच मेसेज आला. अरे ऐक, ते काम नंतर कर, ऐक. बोल बोल बोल. एवढ्या दिवसापासून जे आपल्याला मागवायचं होतं, ज्याच्यासाठी आपण एवढी वाट बघितली, ती गोष्ट आली आहे. मला आताच मेसेज झालं का फायनली? डिलिव्हरी आली आपली. हा, हे बघ मेसेज आलाय. आता वाटतं बेल पण वाजेल. ही बघा, एक्साइटमेंट बघा. थोडे दिवस वाट बघितली, आता थोडंच वेळ बाकी आहे. माझी एक्साइटमेंट सोड, हे बघ माझ्यासोबत तर हे मित्र पण येऊन बसले घरी एक्साइटमेंटसाठी. झालं, फायनली आपलं प्रोडक्ट आलेलं आहे आणि यशची एक्साइटमेंटही त्याच्या हातात असेल आता, ज्याच्यासाठी वेट करतायत. सर रुको रुको, ओपन डिलीवरी है. अरे सॉरी, मैंने पहले ओपन कर दिया. ठीक है, अब इसके आगे से वीडियो निकालो. बघा, आता तुम्ही बघू शकता एक्साइटमेंट एवढी आहे की ते ओपन करेपर्यंत त्यांना धीर नाही आहे. सो आपला आजचा प्रोडक्ट होता, आपण आज घेतलेला आहे iPhone 17. झालाय फोन चालू. तर जसं की तुम्ही बघितलं, आपलं नवीन आयफोन आलेला आहे. आयफोनची पूर्ण सेटिंग करून झालेली आहे. आता आपण आयफोनला आणि SSDला कनेक्ट करून बघूया. तो चलिए शुरू करते हैं.
येस फायनली SSD या आयफोनला कनेक्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे इकडे दाखव हे दाखव. हे बघा इकडे लिहून येत आहे एक्स्ट्रीम SSD करून. जे निर्णय घेतलं होतं दोन्ही घ्यायचं ते तरी सक्सेस झालेलं आहे आता. तर आता आपल्याला स्टोरेजची तर काही कमतरता येणार नाही. तसंही आपल्याला स्टोरेज तर लागतच होतं. आपला बिझनेस पण आहे तर त्याचा पण डाटा ह्याच्यामध्ये स्टोर होईल आता आणि आपला ब्लॉगिंगचा पण डाटा स्टोर होणार. हो मला माहिती आहे तुम्हाला क्युरिओसिटी झाली असेल की बिझनेस वर्ड यूज मी का केला. आपला कसला बिझनेस आहे हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या ब्लॉग्समध्ये कळेलच. असेच ब्लॉग्समध्ये सोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.